आदरणीय व्यासपीठ आणि उपस्थित माझ्या बंधू भगिनींनो, मी वैदेही सुधीर सावंत, मी देवरुखमध्ये असते, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी. मी सुरुवातीला फार आधी कॉलेजमध्ये असताना काही बालवाडी वगैरे सुरू केली होती आणि त्याच्यानंतर शाळा वगैरे सुरू करण्याचा मार्ग होता. पण मी एमफिलला मला ॲडमिशन मिळालं, मी तिथे थांबले आणि कोल्हापूर युनिव्हर्सिटीमध्ये मी एमफिल पूर्ण केलं. आणि त्यावेळेला मी तिथे एक मोठं माझं BA आणि MA बाहेरून झालेलं आहे. पण मी तिथं बघितल्यानंतर मला वाचनाची खूप आवड. मी कॉलेजमध्ये असताना सुद्धा मी बहिस्त विद्यार्थी आहे. BA माझं बाहेरून झालं, MA बाहेरून झालं. परंतु मी तिथे जाऊन दुसऱ्यांच्या नावावरती पुस्तकं घरात आणून वेड्यासारखी पुस्तकं मी वाचायचे. आणि जेव्हा मी युनिव्हर्सिटीत गेले तेव्हा मला इतकं मोठं ते सगळे ग्रंथालय बघितल्यानंतर खूप म्हणजे जो भुकेलेला माणूस असतो तसा हावऱ्यावर खातो तसं ते मी खूप पुस्तकं तिथे वाचली. आणि त्यानंतर यशोदा नावाची, म्हणजे मी ज्युनियर कॉलेज आणि सिनियर कॉलेजला पण लेक्चरर राहिले, उल्हासनगरला मी होते. आणि यशोदा नावाची एक शासनाची संस्था आहे, त्याची मी स्टेट मास्टर ट्रेनर म्हणून सध्या आधी मध्यंतरी होते. आणि 2015 पासून मी नवीन निवडून आलेले आपले कोकणातले जे सरपंच आहेत सगळे, तलासरी, मोखाडा, पेन, पनवेल, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या सगळ्या कोकण विभागातले सगळे थेट निवडून आलेले सरपंच यांना ट्रेनिंग देण्यासाठी होते. आणि त्याच्यानंतर 14वा वित्त आयोग आणि 15 वित्त आयोगमध्ये मी आमच्या जिल्ह्यामधले सगळे क्लास 1 ऑफिसर आणि BDO, विस्तार अधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, पंचायत समिती सदस्य, पंचायत समितीचे सगळे अधिकारी आणि जिल्हा परिषदचे सगळे अधिकारी अशा सगळ्यांना ट्रेनिंग देण्याचं मला यशोदाने संधी दिली. पाणी फाउंडेशनमध्ये मी आमिर खानच्या वॉटर कपमध्ये मी ट्रेनर म्हणून काही कालावधीमध्ये काम केलं. आणि तो सगळा जो अनुभव होता, तुफान आलं याच्या पहिल्या एपिसोडमध्ये मी आहे. आणि हा शिकवताना म्हणजे मी प्रत्येक घटकाला शिकवलं, मी सरपंचांना शिकवलं, मी ग्रामसेवकांना शिकवलं. मी एका गावातली 10 माणसं असायची, त्याला गणस्तरीय प्रशिक्षण म्हणतात, त्यामध्ये मी शिकवलं. आणि ते शिकवत असताना मी स्वतः खूप खूप शिकत गेले. त्यांच्या डोक्यामध्ये काय असतं, त्यांचे काय प्रश्न असतात आणि ते काय विचार करतात. म्हणजे जिल्हा परिषद सदस्यांना मी जेव्हा शिकवत होते त्यावेळेला मला कळलं की त्यांच्या मनात काय चालू असतं. त्यामुळे माझाच एक वेगळाच अभ्यास झाला. आणि मग मी त्या संशोधनातून अजून काही नवीन संकल्पना, कारण मी गावाचा विकास, देशाचा विकास, समाजामध्ये सकारात्मक बदल असेच विषय मी शिकवत होते, वारंवार शिकवत होते. आणि त्यामधून मला काही नवीन संकल्पना सुचत होत्या आणि मी ते शिकवत होते. परंतु काही संकल्पना मी इतक्या छान छान सांगितल्या पण त्या काही पूर्ण नाही झाल्या. आणि मग ट्रेनिंगमध्ये मला समाधान वाटेना, कारण माझं ट्रेनिंग झाल्यानंतर क्लास 1 ऑफिसरनी पण माझ्यासाठी भाषण केलं की म्हणजे आम्ही आत्तापर्यंत असं ट्रेनिंग घेतलं नाही, मॅडमने इतकं छान आम्हाला ट्रेनिंग दिलं. असे व्हिडिओ पण माझ्याकडे आहेत. परंतु जेव्हा मी सामान्य शेतकऱ्याबरोबर बोलते, जेव्हा मी एका सामान्य महिलेबरोबर बोलते, तेव्हा ती म्हणते आम्हाला हे तुम्ही सांगताय का, ह्यातलं माहीतच नाही. त्याच्यामुळे सामान्य लोकांपर्यंत हे काही पोहोचलंच नाही आणि मी क्लास 1 ऑफिसरनंच ट्रेनिंग देत राहिले. म्हणून चक्रभेदी सोशल फाउंडेशन नावाची संस्था स्थापन केली, जिथे मला तू हे करू नको असं कुणीही म्हणणार नाही. आणि त्या माध्यमातून आम्ही 6 फेब्रुवारी 2022ला देवरुखमधील पंचायत समिती या सभागृहामध्ये विधवा महिलांचं हळदी कुंकू असं पहिलं आम्ही कार्यक्रम घेतला. त्याच्या मागचा विचार असा होता की रथसप्तमीचे दिवस होते आणि सगळ्या नटून थटून महिला जातात, परंतु अशा काही महिला आहेत की ज्या घरामधून बाहेर पडतच नाहीत आणि रस्त्यामधून सगळ्यांनी नटून थटून जाताना महिलांना त्या बघत असतील आणि त्यांना कधीतरी आपले जुने दिवस आठवत असतील की मी कधीतरी अशी नटून थटून जात होते, पण मला आता कोणी बोलवत नाही आणि मी जाऊ शकत नाही आणि तिच्या डोळ्यात अश्रू येत असतील असा माझ्या मनात विचार आला. आणि म्हणून मी एका विधवा महिलेलाच म्हटलं की आपण विधवा महिलांचं हळदी कुंकू असं घेऊया का. तर ती मला म्हणाली की मॅडम, विधवा महिलांचं हळदी कुंकू कधी होत नसतं, ती विधवाच होती, सामान्य होती. तर मी म्हटलं होत नसतं म्हणूनच आपल्याला करायचंय. आणि मग आम्ही सभागृहासाठी भरपूर फिरलो, परंतु हा विचार काही लोकांना पटेना की विधवा महिलांचं हळदी कुंकू असं थोडंच असतं का. खूप प्रेशर होतं त्यावेळेला, खूप दडपण होतं, भीती होती, लोक अनेक विरोध करत होती की असं काही नसतं, असं काही करू नका. मी जेव्हा सभागृह मागायला गेले तेव्हा पण असं वगैरे सगळे प्रतिक्रिया होत्या. पण आम्ही ठरवलं की करायचं आहे. आणि त्यावेळेला एकच आमची महिला तयार होती की आम्ही हे करणार म्हणणारी, पण बाकीच्या नव्हत्या. मग आम्ही त्यांना घरामध्ये जाऊन त्यांना समजावलं की असं नसतं आणि तुम्हाला सुद्धा हक्क मिळायला पाहिजे. तुमचा नवरा वारला तर यात तुमचा काही दोष नाही, त्यामुळे एवढी शिक्षा भोगण्याची आणि तुम्हाला विद्रुपीकरण, जसं केशवपण सती जाणं ही ज्या प्रथा आपण म्हणतो त्या बंद झाल्या, परंतु तिचं विद्रुपीकरण जे आहे ते या माध्यमातून का होईना, म्हणजे नवऱ्या वारल्यानंतर तिचं कुंकू पुसणं, तिच्या बांगड्या फोडणं, तिची जोडवी काढणं, तिनं रंगबिरंगी साडी न नेसणं, सण उत्सवात समोर न येणं, ह्या सगळ्या अनिष्ट प्रथा तिला त्रास देणाऱ्या, दुःख देणाऱ्या आहेत. आणि त्या स्वतः ते बोलू शकत नाही की मला बोलवा ना हळदी कुंकाला.
मला घ्या ना तुमच्या सण समारंभाच्या कार्यक्रमात. म्हणून तिचा आवाज चक्रभेदी संस्था झाली आणि तिच्यासाठी आम्ही अनेक गावांमध्ये, जवळपास 60 गावांमध्ये जाऊन मी अवेअरनेस प्रोग्राम केले. आणि त्याच्यानंतर शासनाचा GR आला. आम्ही जेव्हा कार्यक्रम केला त्याच्यानंतर 1 महिन्यानी 17 मे 2022ला शासनाचा GR आला की ही जी विधवा अनिष्ट प्रथा आहे ती बंद झाली पाहिजे. प्रत्येक ग्रामपंचायतीने तो ठराव गावामध्ये केला पाहिजे. असा हा प्रवास आमचा सुरू होता. त्यामध्ये मी एकदा शिव्यामुक्त समाज आपला झाला पाहिजे. समाजामध्ये कोणी शिव्या नाही दिल्या पाहिजे, कारण शिव्यामध्ये आई बहिणी आणि ह्याच खूप असतात. लहान लहान मुलं सुद्धा आपण ST मध्ये बघा किती घाणघाण शिव्या ऐकतो. म्हणून शिव्यामुक्त समाज अभियान आमची संस्था राबवते. त्यामध्ये मला 8 मार्च 2025ला गुहागरमधलं पाचेरी आगर गाव आहे त्या ठिकाणी बोलवलं होतं. तर ते महिला सभा म्हणजे व्याख्यान द्यायला बोलवलं होतं, पण मी त्याच्यामध्ये पूर्ण व्याख्यानाचं रूपांतर महिला सभेमध्ये केलं आणि त्यांना त्यांचे प्रश्न काही सोडवून घेतले, आराखड्यामध्ये टाकायला लावले. आणि त्यामध्ये एक प्रश्न विचारला की तुमचा गाव शिव्यामुक्त झाला तर चालेल का. तर ते महिलांना इतकं आवडलं. इतक्या वेळ मी त्यांच्याशी बोलत होते तेव्हा बोले ना, परंतु शिव्यामुक्तासाठी त्या बोलायला लागल्या. आणि पाचेरी आगर हे पहिलं गाव ठरलं ज्या गावाने शिव्यामुक्त गावाचा ठराव केला. आणि त्यानंतर आम्ही पुण्यामधली शाळा जी आहे साने गुरुजी विद्यालय, राष्ट्रसेवा संचलित शाळा जी आहे, त्या शाळेमध्ये शाळेच्या आवारात कुणी शिव्या द्यायच्या नाही असं आम्ही तिथे ठराव करून घेतला. आणि त्याला महाराष्ट्र राज्यातली ती पहिली शाळा आहे ज्या शाळेच्या आवारात कुणी शिव्या द्यायचा नाही अशा पद्धतीचा आम्ही ठराव केला. असं विविध आमची कार्यक्रम सुरू असतात, परंतु आम्हाला यासाठी कुठूनही फंडिंग नाही. जसं हे जे व्यासपीठ आहे, आता आम्ही काही कोणाचे नातेवाईक नाही किंवा जरी सावंत आडनाव जरी असलं तरी लांबून आम्ही एकमेकांना कधीही ओळखत नाही, पण तरी सुद्धा आम्ही काही कोणाचे नातेवाईक नसल्यामुळे आम्ही सामान्य अगदी वाडीमध्ये जाऊन काम करणारे साधी माणसं आहोत. पण तरी सुद्धा एवढ्या साध्या माणसांकडे सुद्धा सरांचं लक्ष गेलं, कारण आम्हाला कोण पुरस्कार देणार, काय आम्ही कोणाचे भाचे नाही, आम्ही कोणाचं कोण नाही आहे नातेवाईक आमच्या इकडे, तर आम्हाला कोण देणार असं आमचं होतं. परंतु मला एवढं आवडलं की सरांचा फोन आला मला आणि सर म्हणाले की तुमची लोकसत्तामध्ये आम्ही बातमी वाचली, एका कोपऱ्यामध्ये बातमी होती आणि मग तुम्हाला आम्ही असा पुरस्कार देणार आहे, तर तुम्हाला द्यायला आवडेल का. तर तुम्हाला खरं सांगते माझ्या डोळ्यात एकदम टचकन पाणी आलं. आणि का सांगते म्हणजे आपण जे देतो तेच आपल्याला मिळत असतं. जेव्हा मी विधवा महिलांना हळदी कुंकाचा कार्यक्रम घेतला, पहिल्या आमच्याकडे 39 महिला आल्या आणि त्या अशा आल्या होत्या ना, एकदम म्हणजे त्यांच्याकडे बघितलं तर तुमच्या म्हणजे शहरामध्ये थोडं ठीक आहे, पण गावामध्ये फार थोडी वाईट अवस्था आहे. तर त्यांच्या डोळ्यात मी स्टेजवरून असं आनंद अश्रू बघितले. मी बघितलं की त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते की आत्तापर्यंत आम्हाला कुणी मान दिला नाही, इतक्या वर्ष आम्हाला हळदी कुंकू कुणी बोलवलं नाही, कुणी लावलं नाही. तर ते आनंदाश्रू मी त्यांच्या डोळ्यात बघितले. आणि जेव्हा सरांचा मला फोन आला तर माझ्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तर हे जे चक्र आहे की एकमेकांना आपण असे आनंदाश्रू देऊया, मी त्यांना दिलं, रिटर्न मला परत आनंदाश्रू आले. तर सरांच्या पण डोळ्यात कधीतरी असेच आनंदाश्रू येतील. म्हणजे हे जे चक्र आहे एकमेकांना देण्याचं वगैरे, तर हे असं कंटिन्यू राहिलं पाहिजे चालू. काही जण म्हणतात बघा, मी म्हणते त्यांना मी समाजसेविका आहे, म्हणतात समाजसेविका, मग समाजसेविकेला काही किंमत नसतं, समाजसेविकेला किंमत नसते. परंतु जसं मला लोक म्हणतात की समाजसेविका काही करू नका, कशाला करता तुम्ही, स्वतःच बघा ना. तेव्हा आम्हाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आठवतात की त्यांनी जर असा विचार केला असता की स्वतःचं बघा ना, तर महिला एवढ्या शिकल्या नसत्या. आज महिला दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा देते आणि एवढा चांगला कार्यक्रम इथे सरांच्या माध्यमातून झाला, तुमच्यापर्यंत येण्याची संधी मिळाली आणि सरांना असंच भरभरून यश मिळवू दे. पुन्हा एकदा बोलण्याची संधी दिली त्याबद्दल थँक्यू सो मच, धन्यवाद. समाज क्रांतीची मशाल श्रीमती वैदेही सुधीर सावंत. समाजाने नाकारलेल्या विधवा महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी वैदेहीजींनी रूढींच्या भिंती धैर्याने पाडल्या. विधवा भगिनींसाठी हळदी कुंकू सारख्या नाविन्यपूर्ण उपक्रमांतून त्यांच्या आयुष्यात आनंदाचे रंग भरले. चक्रभेदी सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून साडवली येथे त्यांनी उभारलेले मायेचे हक्काचे घर आज अनेक निराधार महिलांचा आधार वड बनले आहे. केवळ सामाजिक पुनर्वसनच नव्हे, तर शिव्यामुक्त गाव आणि शिव्यामुक्त शाळा अशा अनोख्या मोहिमांद्वारे त्यांनी नव्या पिढीवर संस्कारांचा एक नवा अध्याय रचला आहे. महिलांना स्वावलंबनासाठी दिलेले मोफत टी स्टॉल्स, व्यवसाय प्रशिक्षण, एकल मातांच्या मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप, पर्यावरण रक्षणासाठी कापडी पिशव्यांचे वाटप अशा अनेक बहुविध उपक्रमांतून त्यांनी समाजसेवेचा वसा अखंड चालू ठेवला आहे. विधवा आणि एकल महिलांना समाजात प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी तसेच अनिष्ट प्रथा नष्ट करण्यासाठी वैदेहीजींनी दिलेला लढा
खरोखरच स्तुत्य आणि अनुकरणीय आहे. त्यांचे समाजकार्य म्हणजे माणुसकीची एक नवी ओळख आहे. अनेकानेक आयुष्य उजळवणाऱ्या या समाजक्रांतीच्या मशालीला जाणीव ट्रस्टचा मानाचा मुजरा.